करताना पाहायला मिळेल का? नक्कीच रोमांचक मुकाबला पाहायला मिळेल आणि अतिशय महामुकाबला हा नक्कीच ठरेल, कारण सेकंड राऊंडचा सामना 3 षटकाचा सामना राहिल्याची नोंद घ्यायची. चला एक प्रतिनिधी द्या आम्हाला प्लीज, शेवटचा कॉल असेल. या ठिकाणी कमिटी मेंबर यांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. अमित कदम, यानंतर राकेश कदम, सतीश कदम, रुपेश करजावकर, कल्पेश करजावकर, शशिकांत कदम, आपणा सर्व दीपेश उतेकर, आतिश कदम, आपल्या सर्वांना विनंती आहे कृपया सहकार्य करायचे मंडळाला. मंडळाने तुमची सेवा केली, आता तुमची गरज आहे मंडळाला सेवा देण्याची. बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचं प्लीज, विनंती आहे. आपल्याला सहकार्य करायला अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. या ठिकाणी धन्यवाद प्रवीण सर, आपलं मनापासून स्वागत. फलंदाजाचं नाव पलावा. नमस्कार, ओळखतो तुम्हाला मी लुडातच राहतो शिवाय चौक. पहिलं षटक संघाचं अरविंदच्या मार्फत पाहूया. 3 षटकाचा खेळ. स्ट्राईकला येतो अभिषेक, नॉन स्ट्राईकला रघु. पाहूया 3 षटकामध्ये किती धावा या ठिकाणी खर्च करतील ते मात्र. सुधा 11 पलवा डोंबोली या ठिकाणी नावाजलेला संघ. रतनबुवा पाटील चषक मध्ये हा संघ नेहमी भाग घेत असतो. पहिलाच चेंडू अरविंदचा अभिषेक साठी. हो हो हो, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चेंडू चेंडू जाईल सीमा रेषा पार. कणकणी षटकार डीजे. बघा इथे आदरा, कोकणाची ही संस्कृती जपती. बघा इथे आदरा, असा खेड तालुका कोकण रेवस मंच दिव्याचा खरा. थँक्यू. नक्कीच आपण नवीन न्यूज सॉन्ग या ठिकाणी सर्च करून ठेवायचे आहेत, कारण आता हा सामना जो आहे ना अतिशय तटबद्ध सामना आहे. नक्कीच मजा येणार आहे. तितकेच ताकदवर गोलंदाज फलंदाज पाहायला मिळतील. नक्कीच पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार. पलवा डोंबोली संघाची धावसंख्या 6, बिनबाद 6. हो हो, उत्तुंग खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतोय नकारात्मक चेंडू. अवंतर धाव्याने बदल होतोय आणि धावसंख्या 1 ने सरकते 7, बिनबाद 7. नक्कीच तुम्ही मजा घेताय. मगापासून आमचे कुडाल तालुक्यातील नावाजलेले समालोचक आमचे परममित्र संकेत अप्रतिम. तुम्हाला काय वाटतं 3 षटकामध्ये पलावा डोंबोली कितपत धावसंख्या या ठिकाणी जमू शकेल? पलावा डोंबिवलीचा सकाळचा परफॉर्मन्स बघता आणि संघांचा परफॉर्मन्स बघता यावेळेस मात्र मला आत्ता तरी असं वाटतंय की निश्चित रूपाने पलावा डोंबिवली यांनी आक्रमण करायला घेतलेलं आहे. कारण नक्कीच कुठेतरी कानाखाली चापट मारल्यासारखी ना आता पाहायला मिळाली. ह्या चेंडूवरती चप करून चापट मारली ऑफसाईडच्या दिशेला. चेंडू झाला फरार, षटकार. कारण गोलंदाजी लाईन वरती आला आहे एबी, आणि एबी त्याच्या लीग स्टेजच्या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. कारण त्याची गोलंदाजी चांगली आहे, त्याची बॅटिंग चांगली आहे, त्याची फिल्डिंग चांगली आहे. ओव्हरऑल तो ऍज अ प्लेअर खूप चांगला आहे. यावेळेस मात्र फसवा चेंडू. गती परिवर्तन ज्याला म्हणतात. आता जे हंगाम चालू आहे IPL हंगाम, त्याच्यामध्ये आपण सुद्धा बघितलं की स्लोअर बाउन्सर आणि स्लोअर चेंडूंवरती जास्तीत जास्त विकेट्स गेलेले आहेत, आणि तेच सूत्र पुन्हा एकदा मैदानात आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज एबीच्या माध्यमातून. नक्कीच नक्कीच तीच एक कला आहे. तोच हा चमत्कार क्रिकेटचा आहे सर. कारण हीच मजा आहे. आता आपण पाहिलं ना तर बुमराह सोडला तर कोणताही गोलंदाज मला वाटतं की फास्टरच्या भूमिकेत एवढा छान वाटत नाहीये. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, कारण पर्पल कॅप सुद्धा स्पिनर कडे आहे. लॉंग ऑफ वरती या ठिकाणी चांगला फटका. वन्स बाउंड क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय या ठिकाणी. अतिशय महागडी चूक मैदानावर पाहायला मिळते. वन्स बाउंड चेंडू उल्लंघन करतोय सीमारेषे पार. 4 धावा. बेकार बेकार एकदम बेकार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बायको केली चकनीने मेवणी दिसते चिकनी असा प्रकार झाला. चेंडू गेला सीमारेषा पार. एकदम बेकार. निश्चितच, कारण
लेवल 2 वरती तुम्ही आहात. येथून पुढे तुम्ही क्वालिफाय होणार आहात. आणि अतिशय खराब फिल्डिंग, 4 धावा या ठिकाणी खर्च झालेले आहेत. 2 ते 3 धावा वाचवू शकले असते आपल्या संघासाठी. आणि धावसंख्या झालेली आहे 17 धावा. बिनबाद 17 पे खतरा. पाहूयात या चेंडूवरती काय होतं. जेव्हा जेव्हा आम्ही ऍज अ कॉमेंटेटर हा शब्द वापरलाय, पाहूया ती प्रोबॅबिलिटी खरी ठरते का. आडव्या बॅटचा फटका, हवेत फसतोय चेंडू. क्षेत्ररक्षक झेल खाली येणार होता, मात्र नो मॅन्स लँड झोन मध्ये चेंडू तिथे पडला गेला. आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर त्यापासून. स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र ते त्या झोन पासून थोडेसे लांब असल्या कारणानं चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीत. 18 धावा धाव फलकावरती. चांगला चेंडू, पंचांचा इशारा, षटक समाप्त. पहिल्या षटकाची यशस्वीरित्या समाप्ती होते. उर्वरित 3 षटक कशा प्रकारे खेळी केली जाते हे पाहणं निर्णायक असेल. नक्कीच 18च्या सरासरीने जर पलवाड मुली या ठिकाणी जर फलंदाज पाहिला ना, अभिषेक जर पाहिला ना, तर आक्रमण करताना पाहायला मिळतोय. तडे तोच फलंदाजी पहिल्याच चेंडूवरती षटकार टोकून जो त्यांनी सन्मान दिला ना आपल्या संघासाठी. आणि एका षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या मात्र 19. आणि जर 19च्या सरासरीने गेलं तर नक्कीच 50चा टप्पा पार करेल पलावा संघ. निश्चितच 50चा टप्पा हा कालच्या दिवसामध्ये नॉर्मल टप्पा होता, कारण 4 षटकांमध्ये 89 धावांचं आव्हान कालच्या दिवसामध्ये एका संघाने दिलं होतं. आणि तो सगळ्यात मोठा टोटल होता या स्पर्धेचा. त्यामुळे खाऊन आले होते, मला वाटतं एवढे मारले म्हटल्यावर ते खाऊन तरी काय आले होते. निश्चितच थोडीशी एनर्जी जास्तच होती त्यांच्यामध्ये. 89 धावांचं आव्हान त्यांनी दिलं होतं समोरच्या संघाला. लेंथ डिलिव्हरी, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार. चेंडू फरार होतोय डीजे. तेवीस, काय फलंदाजी आहे अप्रतिम. मात्र चेंडू ग्राउंडची पप्पी घेऊन 1 बाउन्स फ्लाय होतो चौकार. काय फलंदाजी आता आक्रमण करताना पाहायला मिळतंय, तो मात्र रघु. निश्चितच तो चेंडू टप्पा पडल्यानंतर लेंथ डिलिव्हरी थोडासा बाउन्स चेंडूला प्राप्त झाला आणि समोरच्या दिशेने ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, त्यामुळे तो समोरच्या दिशेला चौकार मारण्यात यशस्वी ठरला फलंदाज. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस डिलिव्हरी कव्हरच्या दिशेनं 1 बाउन्स. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार. 4 धावा. नक्कीच मैदानामध्ये काय चाललंय तेच समजत नाही. आला चेंडू गेला, चेंडू गेला षटकार आला, चेंडू गेला चौकार आला. संकेत सर, आमचे अजय निकम कुठे दिसत आहेत का, मी बघत होतो. आणि सगळे चेंडू पलावा शेटीकडेच मारले जात आहेत. मला वाटतं ठरवून आलेत की काय दोघे जण, रघु आणि अभिषेक. निश्चितच अक्षरशः चेंडूला पळवतायत दोघेही. आणि क्षेत्ररक्षकांची इथे गोची झालेली आहे, कारण दोन्ही बाजूला जर बघितलं, लॉंग ऑन लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक तैनात, कव्हर्स वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे, मिड विकेट वरती, डीप स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक आहे. आणि बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये पाहायला मिळत आहेत. थर्ड मॅन, फाईन लेग, एक मिड विकेट वरती सुद्धा क्षेत्ररक्षक. आणि हा चेंडू निश्चित रूपाने उडला होता कॅच साठी. कॅच ड्रॉप आणि रन आउट. मैदानावरती थोडीशी आगळी वेगळी कंडिशन निर्माण झाली होती. असं म्हणतात की ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. गोड लागला होता, खात खात गेले, कधी मूळ आलं. आणि पलावाचा हा हुकमी एक्का मैदानाच्या बाहेर. रघु रघु भात होतोय. रघुची जागा घेण्यासाठी येतोय तो प्रदीप शर्मा. नक्कीच पलावाचं नाव या ठिकाणी, त्याप्रमाणे खेळ सुद्धा पाहायला मिळतोय. डोंबोली यांकडून प्रदीप येतोय. पाहूया आपल्या संघासाठी काय कितपत कामगिरी करेल आणि संघाला कुठल्या
मोठ्या टप्प्यावर नेऊन सोडायला नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पण अभिषेकचा खेळ पाहिला ना तर अभिषेक मात्र एक साईड मात्र जसं धरणाला बाण घालतात ना त्या प्रकारे बाण घालून मात्र पाण्याचा प्रेशर जो सोडलाय ना तो मात्र धावांचा डोंगर रचतोय तो अभिषेक. पाहूयात किती धावांचा डोंगर रचतोय. सुरुवात तर चांगली मैदानावरती, त्यानंतर गोलंदाजीत थोडासा बदल. चांगला चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये बीट होतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स, त्यानंतर पॉपिंग क्रीजच्या आतमधली ती बॅटरची पोझिशन आणि विकेट लाईनच्या थोडासा जवळ आणि बॅकफुट वरती जाऊन तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न मैदानावरती होता फलंदाजाचा. मागच्या एका मॅच मध्ये तो हिट विकेटचा आपण विकेट जो बघितला त्या विकेट मध्ये फलंदाज कम्प्लिटली स्टंप लाईन पर्यंत गेला होता आणि त्यानंतर तो स्वतः फिरला स्वतः भोवती आणि त्यानंतर त्याच्या बॅटचा स्पीड एवढा होता की डायरेक्ट तो हिट विकेट आणि मैदानाबाहेर. चांगला चेंडू मिस करतो या चेंडूला आणि परत एकदा तेच झालं. स्टंप लाईन वरती फलंदाज पुन्हा एकदा गेलेला आहे. बॅकफुट वरती जास्त जात आहेत. एका बॅटचा त्यांना अंदाज येत नाहीये आणि यावेळेस सुद्धा तो अंदाज चुकतोय नेम चुकतोय आणि निश्चित रूपानं आपली विकेट घालवतोय फलंदाज मैदानाच्या बाहेर. क्रिकेटच्या मैदानावरती केलेली ही आत्महत्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आता सर्व खेळाडू आहेत ना की संकेत सर अशाच पद्धतीने खेळत असतात. एक साईड पकडून ऍक्शन देऊन खेळत असतात आणि कुठेतरी ही आत्महत्या ते स्वतः घडवून आणतात. कारण ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन एका चांगल्या चेंडूला स्लॉट मध्ये कन्वर्ट करून स्टंप लाईनच्या मागे येऊन मिड विकेट किंवा कव्हर्स मध्ये फटका खेळणं हे आजकाल कॉमन झालेलं आहे आणि टेनिस क्रिकेट मध्ये बऱ्याच वेळा हे फटके सक्सेसफुल देखील होतात. मात्र प्रत्येक वेळी तोच फटका खेळणं हे कुठेतरी चुकीचं वाटतंय. निश्चित रूपानं आपल्या फलंदाजीमध्ये जसे गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन्स असतात तसे फलंदाजीमध्ये सुद्धा व्हेरिएशन्स असले पाहिजेत. आपण कालच्या दिवसामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी चांगले चांगले फटके पाहायला मिळाले. फाईन लेगच्या दिशेनं, मिड विकेटच्या दिशेनं, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, स्विच हिट, चांगल्या प्रकारची फलंदाजी आणि चांगले फलंदाज सुद्धा कालच्या दिवसामध्ये येऊन खेळून गेलेले आहेत. यानंतरचा होणारा सामना आयुष 11 विरुद्ध KSP आष्टी. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. चांगला फटका, वेट केला आणि चेंडूला दिशा दाखवली. एक्स्ट्रा कव्हर्स वरती लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन जोपर्यंत AB चेंडूची परती करतोय तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा प्राप्त. 2 धावाडे संघाची धावसंख्या 30. 2 बाद 30 पलवाड अमोल. KSP आष्टी आणि आयुष 11 दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी व्यासपीठापाशी यायचं आहे. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक होईल. सेकंड राऊंडचा दुसरा सामना मैदानावरती चालू असलेला सेकंड राऊंडचा पहिला सामना पलावा डोंबिवली विरुद्ध सुधा 11 या दोन संघादरम्यान. LSG क्रिकेट क्लब गोलंदाजीसाठी येतो तो JP सुनील. गोलंदाजीसाठी सुनील. खेड तालुका क्रोकण रहिवासी मंचाचे सल्लागार हरिभक्त परमपूज्य शिवाजी कदम यांना विनंती करतो टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. आउटफील्ड थोडीशी खराब असल्यामुळं क्षेत्ररक्षकाचा अंदाज चांगला होता कारण तो मला वाटतं फाईन लेग वरून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण करण्यासाठी गेला. मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टप्पा घेऊन पुन्हा एकदा चेंडू फाईन लेगच्या दिशेने वळला तरी सुद्धा क्षेत्ररक्षण बॅकमध्ये केलं. चेंडूवर मिळवली, चेंडूची परती केली. मात्र रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांना तेवढा वेळ प्राप्त झाला आणि त्या वेळेमध्ये त्यांनी 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या परावर्ती सांघिक धावफलक पोहोचता येते 32 धावा. चांगल्या प्रकारचा एक चेंडू, खरं तर शॉर्ट चेंडूला मिस केलं जातंय
आता कुठेतरी कमबॅक पाहायला मिळतोय या ठिकाणी सुधा 11 संघाकडून. नक्कीच काय गोलंदाजी आहे सुनीलची, अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्प्याचा चेंडू या ठिकाणी हाताळत असताना पुढील चेंडू पाहूया कशा प्रकारे सुनील हाताळतील. मिड विकेटच्या दिशेनं या ठिकाणी चांगल्या प्रकारे फटका खेळून काढला होता. या ठिकाणी आयुष 11नी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि नक्कीच त्यांचा निर्णय कळवतील. मगापासून जेवढे जेवढे पुलचे षटके खेळण्यात आले ते पुलचे फटके सक्सेसफुल झाले नाहीत, मात्र स्लॉटचा फटका निश्चित रूपाने सक्सेसफुल. 6 धावेला हा चेंडू जातोय. 6 धावेची सांघिक धावफलकामध्ये वधारणा आपल्याला पाहायला मिळेल आणि धाव संख्या पोहोचते ती 39 धावा धावफलकावरती. नक्कीच माझ्या शरीरयष्टीवरती जाऊ नका, मूर्ती लहान कीर्ती महान, फेकून दिला षटकार. धाव संख्या मात्र 39. अप्रतिम, काय फटकेबाजी करतोय, अप्रतिम. निश्चितच निकम साहेब, सध्या आपण बघतोय गुजरात टायटन्स मध्ये एक खेळाडू आहे साई सुदर्शन. परत एकदा एक मोठा फटका, परत एकदा खतरनाक फटकेबाजी मैदानावरती मिळताय. 6 धावा धावसंख्या पोहोचते, धावसंख्या परावर्तित 45 धावा धाव फलकावरती. मगाशीच म्हटलं होतं तुम्ही बॅट काढायची पद्धत आहे ना, अप्रतिम. टाइम आणि जो सगळा मेळ खेळ करतोय ना, तो मात्र हा खेळाडू अप्रतिम. नेत्रदी फलंदाजी पाहायला मिळाली संकेत सर. याआधी सांगितलं होतं की गुजरात टायटन्स मध्ये एक फलंदाज आहे साई सुदर्शन, त्याची फलंदाजी तुम्ही पाहू शकता. कालच्या मॅच मध्ये आपण बघितलं 14 वर्षाचा एक फलंदाज वैभव सूर्यवंशी, फिटनेस मध्ये बारीक असलेला एक उत्कृष्ट इंडियन फिनिशर हार्दिक पांड्या. यांच्या शरीरयष्टी जरी मोठ्या नसल्या तरी त्यांचे फटके मात्र तगडे असतात. नक्कीच छोटा पॅकेज बडा धमाका पाहायला मिळतोय पलवा यांकडून. नक्कीच काय प्रतिम फलंदाजी पलवाड मुलीकडून पाहायला मिळते. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट मध्ये गाजलेला फलंदाज करण अंबालाचा जरी विचार केला तरी त्याच्याकडे सुद्धा तेवढी शरीरयष्टी नाही आहे, तरी सुद्धा उत्कृष्ट फटके खेळण्यात तो यशस्वी ठरला. माझी मुंबई संघामधून तो खेळला, चांगला विजय मिळवून दिला आपल्या संघाला मागच्या ISPL T10 लीग मध्ये. बेस्ट बॉलर ISPL T10 चा. 47 धावांचं 47 धावा, 47 धावांचं लक्ष या ठिकाणी सुधा 11 संघासाठी. तुम्ही मगाशी बोललात सर वैभव सूर्यवंशी, नक्कीच त्यांनी जो बाद झाल्यानंतरचा जो क्षण पाहिला ना आपण, की त्याला त्या 50 धावा IPL मध्ये पूर्ण करायच्या होत्या आणि कुठेतरी त्याला मात्र जे किपिंग केलं ते मात्र ऋषभ पंतनी केलं गेलं. अति चित्त्याच्या चपळाईने मात्र तो चेंडू लावला गेला आणि कुठेतरी त्याचा तो प्रवास तो थांबला. 20 चेंडू 34 धावांची खेळी. तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय इतिहास रचला असता का? निश्चितच त्याने इतिहास रचला असता, कारण इडन मार्क्रम हा काही गोलंदाज नव्हता की कोणत्या मोठ्या गोलंदाजाच्या बॉलिंग वरती तो विकेट झाला. थोडासा चेंडू मिस झाला, तो पिक करण्यामध्ये, ती लेंथ पिक करण्यामध्ये तो थोडासा चुकला आणि त्याच्या एका छोट्याशा चुकीमुळे ती विकेट त्याला द्यावी लागली. नक्कीच पुढे येऊन सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता त्याचा, परंतु चेंडू थोडा बाहेरच्या दिशेने निघून मात्र ऋषभ पंतच्या हातामध्ये आला आणि आलेली संधी मात्र पंतनी गमावली नाही. धोनीच्या पाठी ऋषभ पंतचा नंबर लागतो. तुम्हाला काय म्हणायचे? ऋषभ पंत एक चांगला विकेट कीपर आहे आणि इंडियन टीमकडे या सुद्धा चांगले विकेट कीपर होऊन गेले. त्यामध्ये दिनेश कार्तिक असेल, वृद्धिमान साहा असेल, पार्थिव पटेल असेल, संजू सॅमसन असेल, KL राहुल असेल आणि निश्चितच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला असेल तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्याने 998 विकेट्स डिसमिसल घेतले तो मार्क बाउचर, ॲडम गिलक्रिस्ट, कुमार संगकारा यासारखे चांगले चांगले विकेट कीपर आपल्याला या वर्ल्ड क्रिकेटमध्ये. नक्कीच मी सांगेन माई जैसा कोणी नाही, धोनी सारखा कोणी पाहिलं नाही. चित्त्याच्या चपळाईने जी विकेट किपिंग आतापर्यंत आपण पाहिली ना, माईचीच पाहिली. नक्कीच सर, नक्कीच धोनी सुद्धा एक चांगला विकेट कीपर आहे.
आणि करंट कंडिशन मध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघामध्ये तो प्रतिनिधित्व करतो आहे. थोडासा वाईट काळ त्यांचा चालू आहे, पण यावेळेस मात्र जी चेन्नई सुपर किंग्सची लाईनअप बघता थोडेसे कुठेतरी ते मागे राहत आहेत. IPLचा जर विचार केला असेल तर बरोबर बरोबर. जे शेअर होते ते आता कुठेतरी ढेर होताना पाहायला मिळत आहेत. आपण 100 पण धावा त्यांनी मध्ये पार केल्या नव्हत्या, कारण चेन्नईची परिस्थिती म्हटली ना आता IPL मध्ये खूपच खराब चाललेली आहे. सध्या पंजाब 11 आहे ना, काय चमत्कार करतोय सांगता येत नाही. इनिंग्स ब्रेक्स मध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी बोलायला मिळत आहेत. आणि खरं तर चेन्नई सुपर किंग्स बद्दल जर सांगायचं झालं, सुरेश रैना जेव्हापासून रिटायर्ड झाला आहे त्यांनी 180 पेक्षा जास्त धावा कधीच ते चेस करू शकले नाहीत. वन ऑफ द ग्रेटेस्ट त्यांचा बॅट्समन, ज्याच्या जीवावरती चेन्नई बऱ्याच सामन्यांमध्ये पुढे पोहोचली. त्याच्यामध्ये बऱ्याच खेळाडूंचं योगदान आहे. ड्वेन ब्रावो असेल, रवींद्र जडेजा असेल, सुरेश रैना असेल, फॅफ डुप्लेसी असेल, ब्रँडन मॅकॅलम असेल, ड्वेन स्मिथ असेल, रवी अश्विन, चांगले चांगले खेळाडू त्या संघामधून खेळून गेले. माईक हसीचं सुद्धा एक चांगलं योगदान, स्टीफन फ्लेमिंग सारखा. मात्र मुंबई इंडियन्सचा विचार केला असेल तर एक चांगला खेळ तो पूर्ण सीझन मध्ये दाखवतायत. कमबॅक करण्याची संधी आणि इनिंगला सुरुवात होते मैदानावरती. AB यावेळेस आपल्याला दिसतोय स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आणि गोलंदाजी लाईनवरती गोलंदाज अरविंद आपल्याला पाहायला मिळेल. प्रदीप माफ करा. पहिला चेंडू फुल टॉस डिलिव्हरी, यावेळेस पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवतोय. मात्र सर बघायचं झालं तर त्या चेंडूला जो स्पीड होता थोडासा जास्त स्पीड, त्यामुळे एबीच्या बॅट मधून तो बाहेर जाऊ शकला नाही. अन्यथा आपल्याला एक मोठा फटका बघायला मिळू शकला असता. नक्कीच पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय या ठिकाणी प्रदीप सारखा गोलंदाज अचूक टप्प्याची गोलंदाजी, नक्कीच सुंदर गोलंदाजी. पलवायांकडून काय गोलंदाजी करतोय आणि पॉवर प्लेचं षटक असताना आता मात्र खूपच मजा येईल. डावखुरा फलंदाज आहे, बघायला खूपच मजा येईल सर. चांगला चेंडू, यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळाली. ते 47 धावांचं आव्हान आहे. ते मागच्या काही षटकांमध्ये आपण पाहिलं तर की 4 षटकांमध्ये 40-50 धावा बनत होत्या आणि आता तर 3 षटकांमध्ये बनवल्यात. एक चांगला टार्गेट त्यांनी दिले समोरच्या संघाला आणि पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज आहे प्रदीप आणि याआधी पण त्याने चांगली गोलंदाजी केली मागच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा संधी लाभलेली आहे आणि मला वाटतं तशाच प्रकारची एक चांगली भेदक गोलंदाजी, अपेक्षांची पूर्तता करणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये त्याने 5 यॉर्कर डिलिव्हरी केल्या होत्या. यावेळेस सुद्धा ही चांगली यॉर्कर लेन डिलिव्हरी. त्याची जी लाईन अँड लेंथ आणि जो त्याचा टप्पा आणि त्याच्या हाताची स्विंग एम ऍक्शन सगळ्याचं जर मिश्रण केलं तर त्याची एक लाईन अँड लेंथ आणि फिक्स टप्पा जो बसलेला आहे त्याच्या डोळ्यांमध्ये आणि त्याच टप्प्यावर अचूक भेदक अशी गोलंदाजी वारंवार त्याची पाहायला मिळते गोलंदाजीमधनं. नक्कीच क्षेत्ररक्षण जर पाहिलं ना संख्या सर, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पलावा डोंबिवलीकडून. काय क्षेत्ररक्षण होतंय अप्रतिम. बॉलरला नक्की त्याची साथ मिळते. जर तुमचं क्षेत्ररक्षण सुंदर असेल ना तर गोलंदाजावरती कोणताही प्रेशर आणि कोणताही दबाव येत नाही सर. निश्चितच मी सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा म्हटलं होतं की फलंदाजी आणि गोलंदाजीपेक्षा टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्वाचा दुवा म्हणजे क्षेत्ररक्षण. आणि मिड विकेटच्या दिशेने या ठिकाणी विथ अलॉंग द कार्पेटचा फटका स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येऊन क्षेत्ररक्षण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती बॅकअप मध्ये थ्रो केला आणि रनिंग बिटवीन द विकेट ती 1 धाव प्राप्त आणि या एका धावेने सांघिक धावफलक वधारते आणि धावसंख्या पाहायला मिळते ती 4 धावा धावफलकावरती. थोडीशी सावध अशी सुरुवात झालेली आहे मैदानावर आणि ही सुरुवात आक्रमकतेने कोणत्या किती धावांमध्ये बदल करते, किती धावांपर्यंत मजल मारते, का सामना विजयी होते हे पाहणं. यावेळेस मात्र एबीच्या बॅट मधून हवाई फायर चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमा रेषे पार. 6 धावा. डीजे निकम सर, छोट्या उंचीचे फलंदाज जर म्हणायचं झालं तर मला वाटतं रिंकू सिंग आणि राशिद खान पण मोठे फटके खेळतो. परत एकदा एक मोठा फटका आणि 300 रुपयाला लागू या ठिकाणी.
हरेश लाड फायनली ते सकाळपासून सांगत होते की एक तरी कॅच पकडणार. आणि याआधी पलावा टीमच्या मला वाटतं बॅट्समनशी त्यांनी थोडेस मीटिंग घेतली आणि त्यांना विचारलं तुमचा फेवरेट रिजन कुठला आहे मोठे फटके खेळायचा. त्यांना बोलले की मिड विकेट, म्हणून ते तिथे जाऊन उभे राहिले. त्यांना माहिती होतं तिथे बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच येणार आहे ते. या ठिकाणी सन्माननीय प्रवीणजी उतेकर या मंचाचे प्रवक्ता आहेत. त्यांनी टी शर्ट घालून, संस्थेची टी शर्ट घालून बाउंड्री लाईनच्या बाहेर जे मेंबर्स कॅच पकडतील त्यांना प्रत्येकी 300 रुपयाचं पारितोषिक आहे. राकेश कदम यांनी मगाशी एक कॅच पकडली होती आणि आता हरेश लाड, खरोखर खूप सुंदर अशी मेहनत ही मंडळी घेतात मंचाच्या वतीने. त्यांचे लाख लाख आभार. धन्यवाद धन्यवाद हरीश. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावसंख्या 16 धावा. हॅलो हॅलो ते मला वाटतं निकम सर ते 4 चेंडू पर्यंत 4 की 5 धावा होत्या आणि त्यानंतर ही 16 हॅलो हॅलो जास्त धावसंख्या बनवलेली आहे. आणि मला वाटतं एबी ने एक चांगल्या प्रकारे रन रेट मॅच करून दिले. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. हॅलो बोल. हॅलो मागच्या मॅच मध्ये सुद्धा सेकंड कॉर्डलेसचा व्हॉइस वाढवलास, हॅलो कमी कर. हॅलो हॅलो ओके. हॅलो हॅलो वायर माईकचा आवाज आहे थोडा. हॅलो हॅलो अमोल यावेळेस गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारे हॅलो अमोलने केली होती. या मॅच मध्ये काय करतोय, 16 धावा ऑलरेडी झालेल्या आहेत. आणि स्ट्रायकर एंडवरती गजानन. परत एकदा लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात. लॉंग ऑन वरती 1 धाव मिळाली. एबी आला स्ट्राईक वरती. धावसंख्या 17, बेन बाद 17. जिंकण्यासाठी 47 धावांचं लक्ष्य सुधा 11 संघाला. डोंबोलियांकडून पाहूया पुढील चेंडू. उत्कृष्ट चेंडू, अप्रतिम चेंडू. नक्कीच काय चेंडू होता, काय गती आहे. ओव्हरपिच माध्यमातून हा चेंडू पाहायला मिळाला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या मात्र कायम. त्या चेंडूला अतिरिक्त गती होती आणि चेंडू तो स्लॉट मध्ये होता. कव्हर्सच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला असता, थोडासा टायमिंग त्या ठिकाणी मिस झाला. आणि मिड विकेटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता एबीने. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका. निश्चित रूपानं चेंडू पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार. नक्कीच काय फलंदाजी करतोय एबीच्या माध्यमातून आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतोय मित्रांनो. मूर्ती लहान कीर्ती महान. वयावरती जाऊ नका, बॉडीवरती जाऊ नका. क्रिकेट खेळणं हा नक्कीच टाइम आणि सिलेक्शनचं महत्व या ठिकाणी फलंदाजीचं आहे. ते मात्र एबीकडे अप्रतिम फलंदाजी एबीची पाहायला मिळते. नक्कीच एबी या संघाला, सुधा 11 संघासाठी मोठं योगदान मानावं लागेल. संकेत सर, तुम्हाला काय वाटतं, एबी आपल्या संघाला विजयाकडे नेईल का? निश्चितच एबी देऊ शकतो. मात्र हे टेनिस क्रिकेट आहे. समोर जो गोलंदाज तुम्ही बघताय तो सुद्धा तेवढाच चांगला आहे. या आधीचा जो गोलंदाज येऊन गेला, शेवटचे 2 चेंडू थोडेसे खराब, त्यामुळे ते खराब फटके. आणि निश्चित रूपाने एबी सुद्धा तेच करतोय. चांगल्या चेंडूला सन्मान देतोय आणि खराब चेंडूंवरती मोठे फटके घेतोय. यावेळेस स्टेप अप करून मारण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू यावेळेस मैदानावरती. निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच एबीची खासियत सांगू शकतो मी. पेस गोलंदाजीला आतापर्यंत त्यांनी फटका मारलेला नाहीये. स्लो ओनरला मात्र तो चेंडू षटकाराने चौकारला पोहोचवतोय. नक्कीच स्लो गोलंदाजीला खेळताना पाहायला मिळतो ते एबी. प्रत्येक फलंदाजाचं एक वेगळं स्किल असतं. मगाचपासून आपण बघितलं की बरेच फलंदाज स्लोअर चेंडू मध्ये बीट होत होते आणि थोड्याशा पेस मिळाल्यानंतर एक मोठा फटका खेळत होते. यावेळेस मात्र गती मिळाली, दिशा दाखवली. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू उल्लंघन करतोय सीमारेषे पार. 4 धावा. डीजे शैक्षणिक क्षेत्रात कार्याचा हा झरा.
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्याचा हा झरा कोकणाची ही संस्कृती जपती बघा इथे आदरा. धन्यवाद डीजे. डीजे थोडा इको कमी कर आणि थोडीशी लेवल पण कमी कर. हॅलो 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 ओके हॅलो. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅकफूट वरती जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. विचार केला असेल तर थोडा फ्रंट फूट वरती गेन या ठिकाणी चेंडू होता, पण स्टेप अप होण्याचा कोणताच निर्धार नव्हता एबीचा. आणि मला वाटतं एक धाव परिपूर्ण आणि धावसंख्या झालेली आहे 26 धावा. कुलवंडी गावचे सुपुत्र लेखणी करतात, सुंदर आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतात. सुधीर साहेब, नक्कीच आपलं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुमच्या लेखणीमुळे आम्हाला या ठिकाणी बोलायला मिळतंय. तुमचा वेळोवेळी या ठिकाणी सहकार्य संकेत आणि मला लाभलेलं आहे. नक्कीच सर धन्यवाद. आतापर्यंत तुम्ही 3 सामने या ठिकाणी लेखणी करताय. सुंदर लेखणी, सुंदर या ठिकाणी तुम्ही नियोजन केलंय तुमच्या स्कोर कार्ड बुक मध्ये. आणि काल सुद्धा त्यांनी आपला वेळ दिला होता. धन्यवाद साहेब. नक्कीच शादाब आलाय या ठिकाणी. सुधा 11 ला तो बात करेल का? संकेत सर नावाप्रमाणे आपली किमया छोडेल का? आपली छाप सोडेल का? तुम्हाला काय वाटतं? 6 चेंडू 21 धावा. स्ट्राईक एंड वरती आहे एबी आणि गोलंदाजीला आलाय शादाब. नक्कीच एबीचे जर 2-3 फटके जर मोठे आले ना तर कुठेतरी विजय ओढून आणू शकतो सुधा 11 संघ. एबीच्या वरती मोठ्या अपेक्षा, एबीच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी या सत्रामध्ये सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये. परंतु पलावा संघ हा तितकाच पाडवल संघ मजबूत संघ आहे. दोन्ही संघामध्ये खणाखती लढाई पाहायला मिळेल. संकेत निश्चितच एबी ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय त्या गती आणि त्या सेट फॉर्मचा विचार केला असेल तर तो मॅच जिंकू सुद्धा शकतो. मात्र शादाब अशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहावं लागेल. याआधी 2 षटक झालेले आहेत. त्या षटकामध्ये त्याची गोलंदाजी कशी झाली आहे, कोणत्या चेंडूवरती प्रहार झाला आहे ते सुद्धा त्याने पाहिलंय आणि या सगळ्याचा अभ्यास करूनच त्याला गोलंदाजी मैदानावर करावी लागेल. शादाबचा पहिला चेंडू स्ट्राईक एंड वरती एबी. 6 चेंडू 21 धावा. फुल टॉस चेंडू. पंचांकडे नो बॉलची दाद मागतायत आणि पंच फेटाळतायत. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. अतिरिक्त 1 धाव. फ्री हिटची संधी. वेस्ट हाईटच्या वरती चेंडू होता आणि ती ऍक्शन तशी दिसली सुद्धा. नक्कीच आता 19 धावांची गरज बघा सामन्यामध्ये ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय. सॉरी 20 धावांची गरज आणि फ्रीडची संधी या ठिकाणी लावलेली आहे ती मात्र एबीला. एबी पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे नया पार करेल का, सीमारेषा पार करेल का, नाहीतर या ठिकाणी शाजाद 20 धावा. 6 चेंडू 20 धावांची गरज, क्षमा असावी. नक्कीच शाबाद या ठिकाणी काय करेल, काय करिश्मा करेल? संकेत तुम्हाला काय वाटतं ह्या चेंडूवरती? फ्री हिट संधी आहे, काही होऊ शकतं, फक्त रनआउट होऊ नका. नक्कीच काय फटकेबाजी करतोय एबी या मैदानामध्ये. अप्रतिम फटकेबाजी आतापर्यंत खोदून काढल्याने ते एबीनी धावसंख्या 26 बघा संकेत खेळला होता त्यांच्यामध्ये आणि आता मात्र एबी त्याला प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतोय. 26 धावा ठोकून काढल्या या मैदानामध्ये, सडे तोच जबाब देताना पाहायला मिळतोय संकेत सर. बघू अजूनही संधी आहे, दोन्ही संघांकडे संधी आहे. 5 चेंडू आणि 16 धावा. शादा कमबॅक करतो का? स्लॉट मध्ये चेंडू, मोठा फटका, प्रहार, दमदार. एअर हॉस्टेसला हाय हॅलो करत चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषे पार. 6 धावा.
नक्कीच मित्रांनो, याचा खेळ आवडला असेल ना ते एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण हा खेळाडू मनोरंजन करणारा खेळाडू आहे. काय फटकेबाजी करतोय, आक्रमण करतोय, जकडून ठेवतोय गोलंदाजाला. अप्रतिम. मूर्ती लहान, कीर्तिमान, छोटा पॅकेज, बडा धमाका. संकेत सर. निश्चितच फलंदाज या ठिकाणी कौतुक करावं लागेल, मात्र गोलंदाज क्रुशियल कंडिशन्स आहे, डेथ ओव्हर आहे, आपणास माहीत आहे, तरी पण यॉर्कर लेनचा तुम्ही प्रयत्न करतात आणि तो चेंडू सुद्धा तुम्ही स्लॉट मध्ये फेकी करतात. थोडंसं वाईड यॉर्कर किंवा थोडंसं अजून काहीतरी मिश्रण असलेली गोलंदाजी, स्लोअर बाउन्सर्स वगैरे ट्राय केला पाहिजे. निश्चितच थोडं व्हेरिएशन गोलंदाजी मध्ये ठेवलं पाहिजे. शेवटचं षटक हाताळा असताना विजयास्पद षटक असतं, कारण संकेत सर तुमचा अनुभव नक्कीच सुंदर आहे. वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला आतापर्यंत मिळाले नाहीयेत. तुम्ही चेंडू जरा व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे, परंतु ये बी मात्र थांबायचं नाव घेत नाही. ये बी मात्र ठाम आहे. ये बी नावाचं वादळ घोंघवतोय मैदानामध्ये. पुढील चेंडू परत एकदा तो स्लॉट मध्ये चेंडू, परत एकदा चूक, अतिशय मोठी चूक. षटकार 6 धावा. वारंवार या ठिकाणी तशीच गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू 4 धावांची गरज. हॅलो, 292चा स्ट्राईक रेट या ठिकाणी पाहायला मिळतोय एबी कडून. 13 चेंडूत वैयक्तिक 38 धावा. आणि आता विजयासाठी मला वाटतं 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पाहूयात फिनिश कशा स्टाईलने होते ती. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने 1-2 चेंडू सीमारेषे पार. 4 धावा. डीजे जपती बघायते आदरा असा खेळता